म्हणजे सुनील आणि गणेश सर अचानक कुठेतरी धनला व्हावा 5-10 लाखाची लॉटरी लागावी पण हे 5-10 लाख चोरीला जाणं उपयोग होणार नाही. त्या 5-10 लाख रुपये कुठेतरी सत्कर्मी लागले पाहिजे. मी काही मॅच लवकर जरी संपल्या असतील तो जो वेळ वाचलाय ना तो वेळ कुठेतरी सत्कर्मी लागला पाहिजे. चला वेळ वाचलाय म्हणून चला अजूनही 10 मिनिटं थांबलो तरी हरकत नाही असं कृत्य नको आपल्याला मैदानाच्या आत. त्यामुळे टीमला विनंती आहे आपण मॅच सुरू करणं गरजेचं आहे. दुपारच्या सत्रात उपस्थित सर्वच अगदी प्रेक्षकांचं या ठिकाणी मनापासून स्वागत आहे. गोंदेगाव आणि गोंदेगावाचा नजारा काय आहे किंवा या गोंदेगावाने एक स्वप्न पाहिलं होतं आपल्याला एखादी क्रिकेटची स्पर्धा भरवायची आणि तेच सत्य आज निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहतोय. जे पाहिलेलं स्वप्न आहे हे स्वप्न या ठिकाणी सत्यात उतरवण्यासाठी केली जी धडपड आहे गेली 2-3 वर्षाची ती आज पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. विशेष म्हणजे शेतकरी 11 आयोजित असणारी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय गोंदिया टेनिस प्रीमियर लीग. पण तुम्हाला कुठेही या स्पर्धेमध्ये शेतकरी 11चा संघ पाहायला मिळणार नाही. चांगले खेळाडू आहेत पण टीम या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळत त्याची पण कारण आहेत. या दरम्यान जे पहिला चेंडू अगदी पॉईंटला खेळलाय क्षेत्ररक्षक दुर्बल चेंडूवरती पोहोचतोय. एक धाव आली आहे दुसरा धाव बसण्याचा प्रयत्न केला जाईल आणि चेंडू पोहोचते सरळ सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन चौकार पहिली गेंद पे चौका. नाशिक पोलीस ज्यांनी पहिल्या चेंडूची चौकार खेळलाय आणि रवी सर यांचा आज बर्थडे पण आहे. आज त्यांचा वाढदिवस आहे आणि जितू दादा आहेत मुंबई पोलीस आहेत ज्येष्ठ रक्षकाची भूमिका पार पडत आहेत. तयार आहे यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिला गॅपमध्ये परत येता खेळला क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय रेस तर लागले गेले. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर लागोपाठचा दुसरा 4 रन. पहिला चौकार पॉइंटला खेळल्यानंतर तिथे क्षेत्ररक्षकाची जागा बदलली की चला मिड विकेटचा क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या आत आणि गलीतला जो क्षेत्ररक्षक होता ना तो इथे अगदी आपण पाहतोय की मैदानाच्या आतमध्ये त्याला डीप दरम्यानला घेतलं गेलं आणि रवी दराडे किती हुशार आहेत पहा. त्यांनी जो क्षेत्ररक्षक अगदी डीप घेतला होता तो क्षेत्ररक्षक जागा बदलली आणि तिथे चौकार येताना पाहायला मिळाला. लागोपाठचे 2 चौकार आलेत. लागोपाठचा तिसरा चौकार येणार का ते आपल्याला पाहायचंय. इथे फलंदाज होईल बाद धक्का क्रमांक पहिला. पठ्यानं घेतली. इथे 2 चौकार आले पण पुढच्या चेंडूवरती विकेट सुद्धा येताना पाहायला मिळाली. गोलंदाज अगदी आपण पाहतोय अक्षय पालवे आला आणि अक्षयने एक विकेट घेताना आपल्याला जे पाहायला मिळालेले आहे. पहिला धक्का बसला गेलाय वडजिरे 11 काशाई या टीमला. शेतकरी 11 संघ न खेळण्याचं कारण निश्चितप्रमाणे आहे की कधी कधी काय होतं की टीम किती चांगली जरी खेळली आणि ती टीम चांगली खेळली बक्षीसमध्ये पोहोचली बक्षीसमध्ये पोहोचल्यानंतर त्या संघाने पहिलं दुसरं प्राइज जर मिळवलं तर मग चर्चा होती की क्रिकेटची स्पर्धा यांनी भरवली आणि यांनीच बक्षीस कमवलं. मग बाकीच्या टीमला ती संधी मिळत नाही म्हणून यावर्षी यांनी एक पहिल्याच वर्षी मनाशी निश्चय बांधला गेला की काही जरी झालं तर शेतकरी 11चा संघ आपल्या गोंदिया टेनिस प्रीमियर लीगमध्ये खेळणार नाही. मग कधी कधी खेळणारे खेळाडू खेळत असतात बाहेर काम करण्यासाठी ऑर्गनायझरची भूमिका पार पाडण्यासाठी काही मित्रपरिवार कमी पडला जातो. मग सगळ्यांनी आणि सगळ्या गावकऱ्यांनी ठरलं की कुछ भी हो जाए अपनी टीम नाही खेळली. अक्षयचा पुढचा चेंडू यावेळेस अगदी बॅकफुटला सरकत खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू कव्हरलाय. क्षेत्ररक्षक तिथेच वाट पाहत होता चेंडूच्या आणि त्याला असं वाटलं की मराठीमध्ये म्हणे ना येरे हरी खाटल्यावरी की घरपोच मिळेल परंतु आपण पाहिले त्याचा फायदा झाला फलंदाजाला. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा आल्या
धावफलक दुहेरी अंकात 10 धावा धावफलकावरती आपल्याला ज्या पाहायला मिळतील. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपलंय. 10 वरती धावफलक आपल्याला जो पाहायला मिळतोय. शेतकरी रेल्वेने अजून एक शक्कल लढवली. ते म्हणले आम्हाला खेळायला मिळणार नाही ना, आपण एक काम करू, फायनलच्या दिवशी आपण जुने जे खेळाडू आहेत, जे चांगले क्रिकेट खेळायचे, त्यांची एक शो मॅच ठेवू. त्याच्यात लागला तर लागला नंबर काय आपल्या प्लेअरचा. त्यांनी अशी शक्कल लावली, खेळायचंय भले आमचं बक्षीस मिळू नाही मिळू, आम्हाला बक्षिसाची काय गरज नाही, पण आम्ही ज्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आतोनात असं कष्ट घेतले, त्या स्पर्धेमध्ये आम्हाला निदान थोडं तरी खेळायला मिळायला पाहिजे, हा प्रयत्न. आणि त्याचबरोबर जुन्या जाणते क्रिकेटर आहेत, त्या जुन्या जाणत्या क्रिकेटरला ज्यांनी बक्षिसाच्या रूपाने मदत केली, ज्यांनी किट पार्टनरची भूमिका पार पाडली, ज्यांचं सौजन्य आहे, असे कितीतरी मंडळी आहेत ज्यांनी या स्पर्धेसाठी खारीचा का होईना पण वाटा उचललेला आहे. ती सगळी मंडळी उद्या बरोबर 2 वाजता या मैदानावरती खेळताना पाहायला मिळणार आहे. त्यांची एक एक्झिबिशन मॅच आहे. डायरेक्ट हिट, फलंदाज होईल बाद, अचूक नेम साधलाय अचूक नेम आणि फलंदाजाचा झालाय गेम. फलंदाज बाद, धक्का क्रमांक दुसरा, 2 बाद, धावफलकाची धावसंख्या आहे 11. संकेत इथे बाद होताना पाहायला मिळालाय. आणि आता शरद न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि स्ट्राईकला महेश बोडके NB यांना आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहिला सामना पराभूत झाल्यानंतर तो जो पराभव आहे हा जिव्हारी लागला गेलाय. कारण हे जे कॉलबॅकचे फॉर्मॅट आहेत किंवा एकदा पराभूत जरी झालं तरी एखादी संधी मिळणं, ही आयुष्य सुद्धा तसंच आहे ना. एखाद्या गोष्टीमध्ये अगदी आपण पाहतो, आपल्याला जर नाविन्य मिळालं नाही, आपल्याला जर विजय मिळाला नाही, आपण त्या गोष्टीमध्ये जर कदाचित यशस्वी झालो नाही, तर एखादी संधी मिळाली पाहिजे. ती संधी सुद्धा क्रिकेटच्या मैदानावरती मिळली जाते. एक पराभव जरी असेल तर दुसऱ्या सामन्यात इथे मात्र अजून एक संधी आहे. यावेळेस अजून एक संधी होती, परंतु तिथे चेंडू फेकला गेला नाही. एक सिंगल, धावसंख्या 12. वेल रन. आशापूर आणि त्यांच्या विरोधात अगदी आपण पाहतोय वडझिरे. ही लढत मैदानाच्या आतमध्ये. तिथे गोलबट्ट्याचा चेंडू, तिसरा चेंडू आहे आणि यावेळेची फिकी आणि इथे डिसिजन पेंडिंग. डिसिजन पेंडिंग आहे. रिव्हर्स फॉरवर्डच्या गोष्टी होत आहेत, रुलिंग होते लाईनच्या आत बाहेर बॅट आणि इथे रिझल्ट आलाय OUT, आउट. बॅटर आउट, फलंदाज बाद. शरदला इथे दुर्दैवरित्या परतावा लागेल. धक्का क्रमांक 3 आहे. थोडीशी अडचण आता वडजिरे टीमला निर्माण झालेली आहे. फॉर्मॅट खूप चांगला वापरलाय. 16 संघ या स्पर्धेमध्ये खेळलेत. रोज 4 संघ, 5 सामने लीग फॉर्मॅटमध्ये आणि 6वा सामना टॉपर आणि 5व्या सामन्यातला विजेता, असा 6वा सामना.
त्यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिलाय, खूप चांगला चेंडू या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिलाय, क्षेत्ररक्षक खूप दूरवरती पाहायला मिळतोय. त्या दरम्यान एक धाव आली आहे, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केलाय आणि इथे दुसरी सुद्धा धाव. आणि त्या दरम्यान क्षेत्ररक्षक बेकअप करत असताना पाय थोडासा घसरला गेला होता. इथे येथील तब्बल 2 धावा षटकाची होईल समाप्ती. जितू दादा यांचे षटक या दरम्यान संपलं गेलं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर दुसऱ्या षटकात आल्या त्या फक्त आणि फक्त 4 धावा. टोटल स्कोर आहे 14. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा आपल्याला या ठिकाणी ज्या पाहायला मिळत आहेत. वडजिरे हा संघ इथे काय करमत करतो आपल्याला पाहिजे. माझ्या माहितीनुसार वडजिरे संघ सुद्धा ज्यावेळेस पहिला सामना खेळला ना, त्यावेळेस पहिल्या सामन्यात 2 षटकानंतर 14 धावा होत्या. पण त्यावेळेस पहिल्या षटकात 6 आणि दुसऱ्या षटकात 8 आल्या होत्या आणि मग 14 धावा झाल्या होत्या. इथे काय, इथे पहिल्या षटकात 10 आल्यात आणि दुसऱ्या षटकात 4 धावा येताना आपल्याला ज्या पाहिल्या मिळालेल्या आहेत. नवीन गोलंदाज ज्याने पहिलं षटक टाकलं तोच परत एकदा अक्षय पालवे आलाय गोलंदाज मार्कवरती. आणि समोर फलंदाज जर अगदी आपण पाहिला तर फलंदाज असेल महेश, त्याला आपण पाहतोय नॉनट्रॅकच्या बाजूला महेश एनबी. दोन्ही महेश आहे, दोन्ही महेश बोडके आहेत. एक महेश एनबी आणि एक महेश माही. एक महेश एनबी इंजिनियर आहेत आणि एक महेश बोडके माही हे मुंबई पोलीस आहे, मुंबई रेल्वे पोलीस आहेत, केंद्र सरकार आहे. रेल्वे पोलीस म्हटलं की मग दर्जा पण वाढला जातो. आता प्रत्येकजण आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये खूप मोठं नाविन्य मिळवताना पाहायला मिळत आहेत. इंजिनियर असू द्या, पोलीस असू द्या, टीसीचा भाग असू द्या. त्यामुळे सध्या आपण पाहतोय अक्षयचा हा चेंडू सुरेख आहे, तिथे धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु दिलेला नकार. आणि त्या दरम्यान आपण पाहतोय इथे निर्धार चेंडू आलाय. आपण कधी धावसंख्या यावेळेस बिगिट खेळलाय, समोरच्या बाजूला चेंडू आहे, पाठवल्या मैदानाच्या बाहेर. शिवरायांची तळपती तलवार, चेंडू सीमारेषेच्या बाहेर खणखणीत षटकार. उत्तुंग फटका आलाय, माहीच्या बॅट मधून येतोय, माही मार राय, षटकार आलाय आणि षटकाराच्या रूपाने धापलकरची धावसंख्या अगदी आपण पाहूया 22 धावा आहेत. काशा 11 वडझेरे. अक्षयवरती केले गेलं आक्रमण अगदी आपण पाहिले. यावेळेस स्विचीचा फटका होता. ये बात समज में नाही आली. अगदी आपण पाहतोय की एक समोरच्या बाजूला एक चांगला फटका आला होता, तिथे अगदी आपण पाहिलं की एक षटकार आला, परत एकदा रिव्हर्सचा प्रयत्न केला गेला, पण रिव्हर्सचा फटका खेळत असताना एक क्षेत्ररक्षक पण आहे डीप दरम्यानला, जिथे चेंडू अडवण्यासाठी झेल घेण्यासाठी आहे. सतीश तयार आहे, इथे अक्षय तयार आहे. आणि यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय फाईन लेगला खेळलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडू कव्हर करताना पाहायला मिळत आहे. 2 धावा आल्यात. तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होणार आहे का पाहायचा प्रयत्न केलाय आणि तिथे तिसरी धाव पण आली आहे. 3 धावा आणि या 3 धावसंख्येनंतर धापलकरची धावसंख्या आहे 25. लॉस ऑफ 3 विकेट. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहिलं तर चालू आहे तिसऱ्या क्रमांकाचं. थोडासा अक्षय महागडा ठरला जातोय. पहिल्या षटकात सुद्धा 10 धावा आल्यात त्याला आणि आत्ताही त्याला आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 11 धावा खर्च होताना आपण ज्या पाहिलेल्या आहेत. परत एकदा डीप दरम्यानला चेंडू आहे, तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. त्या दरम्यान 2 धावा येतील. या 2 धावसंख्येनंतर षटकाची होईल समाप्ती. म्हणजे आता वडझिरी टीमने मला ही गोष्ट कळवली. वडझिरी टीम मध्ये निम्मी टीम पोलीस आहे. काशा 11 पोलीस 11 वडझिरी असं म्हणावं लागेल. ज्या मैदानावरती मंडळी हे क्रिकेटर हे सगळे प्रॅक्टिस करता येतात त्या मंदिराच्या शेजारी
देवीचं मंदिर आहे काशाई देवीचं. म्हणून विशेष करून या टीमचं नाव काशाई हे नाव आपल्याला जे पाहायला मिळत आहे. हा प्रकारची धावसंख्या 25 आहे. सत्तावीस. सत्तावीस वरती दाबलक निश्चितप्रमाणे आपल्याला जो पाहायला मिळतोय. इथे डॉट बॉल येताना आपल्याला जो पाहायला मिळालाय, विकेट आली, सॉरी हो महाराज, विकेट आली. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणी. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इथे गोलंदाजी मार्कावरती गोकुळ याला आपण पाहतोय आणि गोकुळने पहिल्या चेंडूवरती विकेट या दरम्यान अगदी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये विलास याला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. विशेष करून अगदी आपण पाहतोय पक्ष्यांची खूप मोठी खैरात निश्चितप्रमाणे आपल्याला जे पाहायला मिळते. विशेष करून अगदी आपण पाहतोय की यावेळेस अगदी आपण पाहिलं चेंडू परत एकदा हवेत आहे. गॅपमध्ये चेंडू खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. एक धाव तर आली आहे. दुसरा धावण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक खराब झालंय आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पण पोहोचलाय. 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. तांबे इथे क्षेत्ररक्षण अगदी आपण पाहतोय थोडंसं खराब होताना पाहायला मिळालंय. 1 रन शॉट आहे. एकच धाव या दरम्यान अगदी आपण पाहतोय जे असणार आहे. त्यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिलाय सुंदरता खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. त्या दरम्यान एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळेल. सिंगलच्या रूपाने धावफलकाची धावसंख्या जी आहे 33 रन. यावेळी जोरदार अगदी बॅट फिरवली गेली. बॅटमध्ये चेंडू येताना पाहायला मिळत नाहीये. त्या दरम्यान निर्णय चेंडू आलाय. वडजेरी संघ किती मोठी धावसंख्या या ठिकाणी उभारतोय ते आपल्याला पाहिजे. फलंदाज तयार. यावेळेस अगदी आपण पाहिले बॅटमध्ये चेंडू आला नाहीये परंतु उजवीटीच्या बराचसा बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आणि धावफलक एकीने पुढे जाईल. धावफलकावरती धावसंख्या जी आहे ती असेल एकूण आता व्हाईट बॉलच्या रूपाने 34 धावा या ठिकाणी आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. पक्ष्यांची खैरात अगदी सातत्याने होताना आपल्याला जे पाहायला मिळते. पण आपण पाहत असतो की खेळाडू मैदानाच्या आत खेळत असतात. प्रेक्षक मॅच पाहायला येतात पण प्रेक्षकांच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने ज्यावेळेस अगदी पक्ष्यांची खैरात होते खेळ अजून भरला जातो. कौतुकाची थाप मिळत असते. 4 रन चौकार इथे लॉंग ऑफला येतोय. चौकार. भिडू दे
4 बाद 38 धावा आपल्याला या ठिकाणी ज्या पाहायला मिळतात. विशेष करून अगदी आपण पाहिलं तर जी बक्षिसं आहेत त्यामध्ये कैलासवासी विजय राजाराम तांबे यांच्या स्मरणार्थ आदरणीय संजय लावणू तांबे यांच्या वतीने षटकर हॅट्रिकसाठी 500 रुपये आहेत. भाजीपाल्याचे प्रसिद्ध व्यापारी आदरणीय संदीप लक्ष्मण पवार यांच्या वतीने अर्धशतकासाठी 1100 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याबरोबर आमचे गोविंद पालवे, बरोबर ना, गोविंद पालवे साहेब यांच्या वतीने सुद्धा अर्धशतकासाठी 500 रुपये आहेत. हिरमन दादा बबन तांबे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर यांच्या वतीने अर्धशतकासाठी 1100चं प्राइज आहे. म्हणजे अर्धशतक अर्थात 50 जर झाली तर जवळपास बक्षीस आहे 2700 रुपये. रामनाथ वाळीबा जायभाव यांच्या वतीने षटकर हॅट्रिक, चौकार हॅट्रिक किंवा विकेट हॅट्रिक यासाठी प्रत्येकी 1100चं प्राइज आहे. आणि त्याचबरोबर विकेट हॅट्रिकसाठी किंवा षटकर हॅट्रिकसाठी के के कंस्ट्रक्शन आदरणीय योगेश सुरेश तांबे यांच्या वतीने 1100चं प्राइज आहे. पक्षांची खैरात खूप मोठ्या प्रमाणात आहे. गोलंदाज अगदी आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती जितू दादा इथे गोलंदाजी मार्कवरती आहेत. जितू दादा उजव्या हाताने यावेळेस अगदी आपण पाहिलं चेंडू कव्हरला खेळला, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे आणि तिथे क्षेत्ररक्षक खूप चांगलं झालंय. फिकी खूप चांगली आहे, धावबाची संधी आणि इथं उशिरा चेंडूची फिकी आली आहे. त्या दरम्यान 2 धावा मैदानाच्या आतमध्ये. जितू दादा पोलीस आहेत, पोलिसांच्या समोर धावसंख्येची चोरी झाली, 2 धावा आलेल्या आहेत. काही चोऱ्या माप आहेत. इधर फुल टॉस उस पे बन के पास. वाघांची दाडाने फोडलाय पहाड. षटकार. GTPL अर्थातच गोंदिया टेनिस प्रीमियर लीग ठरते सुपर डुपर हिट. तुम्ही पहा सगळे एकदा. हा पुढचा चेंडू फ्री हिट होता, तिथे अगदी आपण पाहिलं जोरदार फटका कव्हर तिथे चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक खूप चांगलं झालंय आणि त्या दरम्यान 2 धावा ज्या पळून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावसंख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचेल 52. 5वं षटक अजूनही जे चालू आहे. 1 चेंडू बाकी, 52 धावा, 4 फलंदाज अद्यापर्यंत बाद आहे. वडचिरे हा संघ या डावात किती मोठी धावसंख्या उभारतोय ते आपल्याला पाहायचंय. उलटा चेंडू होता, बॅट होते, परफेक्ट मिडल होऊ शकणार नाही. यशत्रक्षक चेंडूवरती येईपर्यंत आरामात आलेले एक सिंगलच्या रूपाने षटकाची होईल समाप्ती. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपलं जाईल. ते आत्ता 5व्या क्रमांकाचं आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकरती धावसंख्या जी आहे ती 53. शेवटचं षटक. शेवटचं षटक असेल. शेवटच्या षटकासाठी अगदी आपण पाहूया. गोलंदाज मार्कवरती आणि यावेळेस अगदी आपण पाहिला पॉईंटला चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक परत एकदा खराब झालेला पाहायला मिळाले. पॉईंटला चेंडू
यावेळेस अगदी आपण पाहिले फाईन लेगला चेंडू खेळलाय, पाठवलाय मैदानाच्या बाहेर आणि तिथे गावातली ज्येष्ठ मंडळी तरुण मंडळी आहेत ना त्यांना थोडासा त्रास, जागा थोडीशी सोडावी लागली. 4 रन चौक. संधी साधून या 4 दिवसामध्ये एक जबरदस्त कामकाज केलेलं आहे. जेवढे 16 संघ खेळले या प्रत्येक टीमसाठी या 4 व्यक्तींच्या माध्यमातून आम्हाला किट पार्टनर जे मिळालेले आहेत त्याबद्दल मनापासून धन्यवाद. एका वाक्यासमोर बसलेली पलीकडच्या मंडळीने एकाच वाक्यात सांगतो, आयुष्यातला पार्टनर चांगला असेल ना आयुष्य खूप सुखाचं असतं. तसं या क्रिकेटच्या मध्ये किट पार्टनर खूप चांगले मिळालेत, म्हणून चांगले चांगले किट पण पाहायला मिळाले. बद्दल मनापासून धन्यवाद. आणि इथे धाव घेत असताना अगदी आपण पाहतोय फलंदाज धावबाद आहे का आहे. चालू ते शेवटचं आहे. शेवटच्या षटकातले काही चेंडू जे बाकी आहेत, मला वाटतं एक चेंडू बाकी राहिलाय आणि 59 धावा आहेत. 59 एक चेंडू बाकी. योगेश आलाय नॉन ट्रॅकच्या बाजूला, शेवटच्या चेंडूवरती इथे फलंदाज होईल बाद. हो गई गलती, हो गई भूल. आणि धाबरकती धावत संख्या 7 बाद 59 जिंकण्यासाठी 60 धावसंख्येचा पाठलाग आशापूर या टीमला या ठिकाणी जो करायचा आहे. अशा पल्लवी झाले असेल आशापूर संघाच्या धावफलक थांबला गेला असं मध्ये हरकत नाही. पाहूया, हा इथे लाईन मध्येच येतील ते बाहेर. ते जर लाईन मध्ये मैदानाच्या बाहेर नाही आले तर त्यांना लाईन मध्ये पॅनलाइज केलं जाईल हे त्यांना माहिती आहे. चला लाईन मध्ये जायचं बाहेर. या स्पर्धेमध्ये अगदी आपण पाहतोय पहिल्या क्रमांकासाठी जे बक्षीस 41,000 एव्हरग्रीन फ्रेंड सर्कल गोंदे 2002चा हा वर्गमित्र परिवार आहे, त्यांनी बक्षीस दिले. किती मित्र परिवार आहे? 41,000 बक्षीस या सगळ्या मित्र परिवाराच्या माध्यमातून. द्वितीय क्रमांकासाठी 31,000चं बक्षीस आहे आदरणीय मारुती शेठ आव्हाड, तेजस आव्हाड आणि अनिल आव्हाड यांच्या माध्यमातून. तिसऱ्या क्रमांकासाठी 21,000 भरत शेठ तांबे यांच्या वतीने बक्षीस आणि चतुर्थ क्रमांकासाठी 11,000 समाधान शिरसाट यांच्या माध्यमातून हे बक्षीस आहे. या स्पर्धेमध्ये किट पार्टनर जे 4 व्यक्ती आहेत त्यामध्ये देवराव शेठ तांबे संचालक माऊली लॉन्स अँड कलेश फर्निचर, त्याबरोबर हनुमंत शेठ तांबे संचालक माऊली दूध संकलन केंद्र, आदरणीय दीपक शेठ चव्हाणके संचालक गुरुमाऊली सिमेंट प्रोडक्ट आणि आदरणीय नितीन भाऊ तांबे युवा नेते नितीन भाऊ तांबे या सर्वांच्या वतीने किट पार्टनर आम्हाला या स्पर्धेला लाभलेले आहेत, त्यांना मनापासून धन्यवाद. डीजे सौजन्य यासाठी जे सौजन्य आहे त्या आदरणीय समाजसेवक संतोष वाघ यांच्या माध्यमातून या आकर्षक ट्रॉफ्या निश्चितप्रमाणे आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत त्या सगळ्या ट्रॉफीज त्याचबरोबर मेडल्स आणि यासाठी जे सौजन्य आहे हॉटेल राजेश
तर हॉटेल राजेश आदरणीय संकेतजी पवार यांना मनापासून धन्यवाद. आणि माणिक पवार, संकेत पवार आणि माणिक पवार या दोन्ही पवार बंधूंना मनापासून धन्यवाद. बॉल सौजन्य दिलीप पालवे आणि वैभव शिरसाट यांच्या माध्यमातून आहे. पाणी सौजन्य रोशन रणशौरे महाराष्ट्र पोलीस यांच्या माध्यमातून हे सौजन्य आहे. मुलाचं सहकार्य करणारे जे व्यक्तिमत्व आहे त्याच्यामध्ये 21,000चं दान असं म्हणजे हरकत नाही, यांनी सौजन्य दिलेलं आहे. त्यामध्ये आदरणीय नवनाथ शेठ तांबे प्रसिद्ध भाजीपाल्याचे व्यापारी, त्यानंतर 12,000 रुपयाची मदत आहे तांबे ब्रेकर्स आदरणीय अमोल शेठ तांबे आणि प्रतीक तांबे यांच्या वतीने. त्याबरोबर 11,111 रुपयाची मदत आहे महेश शेठ तांबे शहराध्यक्ष मानव अधिकार पिंपरी चिंचवड पुणे. त्याबरोबर पंढरशेठ दातीर 11,000ची मदत संचालक साहेबा कंस्ट्रक्शन. सचिन रणशवरे पोलीस उपनिरीक्षक 11,000ची मदत. रमणशेठ तांबे संचालक ओमसाई कंस्ट्रक्शन 7,000ची मदत आहे. त्याबरोबर विशेष सहकार्य ज्यांच्या माध्यमातून आहे 5,000ची देणगी देणारे आदरणीय त्यामध्ये विशेष सहकार्य ज्यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे ते इच्छापूर्ती हायटेक नर्सरी संचालक बाळा जायभावे, लेबर कॉन्ट्रॅक्टर आदरणीय भाऊ पाटील जायभावे, गोंदेनगरीचे माजी सरपंच दत्तात्रयजी सोनवणे, ग्रामसेवक गौतम सोनवणे, महाराष्ट्र पोलीस मच्छिंद्र आव्हाड, कृषीधन ॲग्रोमॉल संचालक प्रदीप आव्हाड, गोंदेनगरीचे माजी सरपंच अनिश शेठ तांबे, CA राहुल तांबेसाहेब, रामदास जायभावे सरपंच गोंदे, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन सुरेश निवृत्ती तांबेसाहेब, माजी चेअरमन शरद जायभावे, आदरणीय विजय विठ्ठल तांबे, आदरणीय विजय चव्हाणके संचालक चव्हाणके क्लासेस गोंदे, दत्ता ककळे साहेब संचालक श्री गुरुदेव कलेक्शन. त्याबरोबर स्वर्गवासी सोमनाथ तिलोरे यांच्या स्मरणार्थ सुद्धा सौजन्याचे प्रमाण आपल्याला पाहायला मिळते. चला बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये चला. आमच्या डाव्या बाजूला स्वर्गीय विशाल तांबे पॅव्हिलियन आहे आणि उजव्या बाजूला स्वर्गीय सोमनाथ तेलुरे सर यांचं पॅव्हिलियन निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. आणि समोर एक प्रेक्षकांसाठी गॅलरीज म्हणूया आपण, तिथे स्वर्गवासी रामनाथ दशरथ रणशेवरे यांचं सुद्धा एक पॅव्हिलियन अर्थात प्रेक्षकांसाठी निश्चितप्रमाणे खेडेगावात आपल्याला पाहायला मिळतोय. तर कदाचित उद्या जर जमलं फक्त तो फ्लेक्स तिथून काढू, ही जी मंडळी जिथं बसलीत ना तिथं लावून टाकू. त्याचं कारण पण सांगतो, कारण कॅमेरा ह्या बाजूला आहे, तो ज्यावेळेस फिरला जाईल तर सगळं नाव त्याच्यामध्ये पण खूप छान येईल आणि बसणाऱ्या मंडळींचा चेहरा पण अजून छान दिसेल. आमच्या पंकजांनी कळवले की बसणारे सगळे छानच आहेत, दिसायला कसे महत्वाचे नाही आहेत, मन सगळ्यात महत्वाचं आहे. ही सगळी दानशूर जाती आहेत म्हणून क्रिकेटची स्पर्धा उभी राहिलेली. रंगरूप येतं जातं, स्वभाव हा सगळ्यात महत्वाचा राहतो. इथे व्हाईट बॉलच्या रूपाने धावा संख्येला जायची सुरुवात आहे. स्कोअर जर अगदी आपण पाहिलं 60 धावा. आपल्या काय धावसंख्या 2ने आता पुढे जाईल. 3 वरती धापलक आपल्याला जो पाहायला मिळतोय जितू दादा आणि त्याच्या जोडीला गोकुळ, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. एक जितू आहे, एक गोकुळ आहे. आणि गोलंदाज जर अगदी आपण पाहिला तर गोलंदाजी मार्फत गोलंदाज महेश NB या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉल. आदरणीय आमचे प्रवीणजी सोनवणे साहेब जय बजरंग मित्र मंडळ गोंदे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत.
या स्पर्धेसाठी सहकार्य करणारी सुद्धा बरीचशी मंडळी आहेत. त्यामध्ये डॉक्टर कांडेकर सर, जयराम शेठ तांबे, डॉक्टर हिरे सर, आदरणीय मनोज रणशेवरे, आदरणीय नितीन पानसरे, आदरणीय रामभाऊ तांबे, आदरणीय संदीप तांबे, आदरणीय डॉक्टर नारायण विश्वास, आदरणीय कैलास हनुमंत तांबे, या सगळ्यांचं सहकार्य आपल्या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी जे लाभलेलं आहे. आणि एक सुंदर आपण हे मैदान पाहतोय, कर्तव्य लॉनच्या शेजारी आहे. याच मैदानावरती एक सुंदर क्रिकेटचा सोहळा पहिल्या वर्षाचा गोंदिया टेनिस प्रीमियर लीगचा रंगलेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्यावेळेस सध्या आपण पाहिले हलक्या तरी चेंडू ढकलण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय आणि फेकी येईपर्यंत एक सिंगल आहे. सिंगल चोरपट धापलक पुढे जाऊन पोहोचेल. धापलक धावा संख्या 7 धावा धापलकवरती आपण पाहतोय. षटक असूनही झाले पहिल्या क्रमांकाच 7 वरती धापलक आहे. 60 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. दुपारचं सत्र आहे. दुपारच्या वातावरणात अगदी क्रिकेटच्या स्पर्धा रंगलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस अगदी आपण पाहिलं गोकुळच्या बॅटमधून चेंडू कव्हरला खेळला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. एक धाव आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला गेला नाही आणि त्या दरम्यान आपण पाहिलंय एका धावसंख्येनंतर धापलकरची धावसंख्या आहे ती 8 धावा. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये जे संपलं गेलेलं आहे. बिनबाद 8 धावा आहेत. 10ची सरासरी राखायची, 60 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आशापूर या टीमला. आणि आशापूर संघ धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकात 8 धावा त्यांच्या खात्यावरती जमा आहेत. असूनही 30 चेंडू बाकी राहिलेत. आता 5 ओव्हर आहेत आणि 52 धावा असूनही त्यांना ज्या बनवायच्या आहेत. नवीन गोलंदाज येईल. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज अगदी आपण पाहूया. नवीन गोलंदाज महेश अर्थात माही इथे गोलंदाजी मार्गावरती दोन्ही महेश आहेत जे गोलंदाजी मार्गावरती अगदी आपण पाहतो. निरगुडे साहेबांच्या ठिकाणी आगमन झालेले आहेत. आपल्या गोंदे नगरीचे वायरमॅन म्हणून ज्यांच्याकडे कुंबडी जबाबदारी असायची आता थोडीसे रिलॅक्स आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत. यावेळेस अगदी आपण पाहतोय इथे चेंडू मिड विकेटला खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. एक सिंगल, एका सिंगल चेंडूपाठी धापलकर धावसंख्या 9 रन. नऊ धावा धापलकरती आपण पाहतोय. यावेळेस उजवेष्टीच्या परासा बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा. दोन्ही टीमच्या डोक्यावरती टांगती तलवार आहे. इथे पराभूत झालात तर या स्पर्धेला बाय बायच करावं लागेल. त्यामुळे इथे आपलं अस्तित्व या खेळपट्टीवरचं या मैदानावरचं टिकवायचं असेल तर तुम्हाला इथे जिंकावंच लागेल, त्याशिवाय पर्याय नाहीये. यावेळी डान्सिंग डाऊन द विकेटचा मारा होता. बॅटमध्ये चेंडू येऊ शकला नाहीये. निर्धाव चेंडू आहे. अचूक टप्प्याची गोलंदाजी या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. कारण गोलंदाजाचा अचूक टप्पा हा फलंदाजाला समजू शकला नाहीये. जसा बाहुबली चित्रपटामध्ये कटप्पा कळला नाही तसा इथे फलंदाजाला गोलंदाजाचा अचूक टप्पा कळला नाही. प्रत्येकदा आईचा चेंडू खूप चांगला होता. धावबाची संधी आहे आणि इथे नॉट आउट. एक सिंगल आणि एका सिंगल चेंडूपाठी धापलकर धावसंख्या 11 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. लढल्याशिवाय पर्याय नाहीये. लढावंच लागेल. कारण यावेळेस बॅटमध्ये चेंडू येऊ शकणार नाही. चेंडू निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळाला. दोन्ही जे फलंदाज आहेत ना, एका बाजूला अगदी आपण पाहतोय जितू दादा आहेत, एका बाजूला गोकुळ आहे. हे दोन्ही फलंदाज सातत्याने आक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण या आक्रमणाचा फायदा इथे होताना पाहायला मिळत नाहीये. सुरुवातीला काय करावं लागेल? सुरुवातीला तुम्हाला सेट करून घ्यावं लागेल. म्हणजे आमचा युनिव्हर्सल ही जी टीम ज्यावेळेस आली ना या स्पर्धेमध्ये, तर युनिव्हर्सल क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून ज्यावेळेस पहिला दिवस सुरू झाला तर पहिल्या दिवसामध्ये अगदी आपण पाहतोय नेट व्यवस्थित आहे का, मग त्याला 50 MBPS मेगा निश्चितच स्पीड आहे का नाही, डाउनलोडचं स्पीड किती आहे, व्होल्टेज किती आहे, स्क्रीन कुठे लावावं लागेल, जिथे कॅमेरामन बसणार आहे तिथं अगदी व्यवस्थित आहे का, तो मंडप हालत तर नाही आहे ना, हा कॅमेरा जर सेट केला आहे तो व्यवस्थित लागला आहे की नाही, स्ट्रीमिंगला काय प्रॉब्लेम येत नाही ना, टेबल तर हालत नाही आहे. ह्या गोष्टी पहिल्या दिवसात सेट व्हायला वेळ लागला जातो.
कुठलंही काम असू द्या, इथे पहिला 1-2 दिवस एकदा सेट झाले आणि सेट झाले की चेकमेट करायला वेळ येत नाही. तसं आता फलंदाज सेट झालाय, चौकार आलाय, 4 रन आहे. तांबे ब्रेकर्स संचालक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला योगदान आहे ते आदरणीय अमोलशेठ तांबे ठिकाणी उपस्थित आहेत. अमोलशेठ तांबे साहेबांचंही मनापासून स्वागत आहे. ती पलीकडची जी मंडळी बसलीत ना, ही सगळी मंडळींचं लक्ष आता या मॅचवरती जरी असेल ना, पण यांचं सगळं लक्ष उद्यावरती लागले. आपल्या टीममध्ये कोण आहे, उद्या टॉस जिंकल्यावर पहिली बॅटिंग आपल्याला करायची. बरं, ज्यांनी बॅटिंग केली त्याला बॉलिंग नाही. हे नियम असणार आहे उद्याचे. आणि काही म्हणत असतील मला बॅटिंग नाही बॉलिंग नाही, मला फक्त टी शर्ट द्या, मी फिल्डिंगला उभा राहतो. पण हे प्रेम आहे दादा, या मंडळींनी पायाभरणी केलेली आहे म्हणून हे क्रिकेट उभं राहिले. बारमेन दादा, जर कदाचित अशी मंडळी जर त्या जुन्या काळात जर खेळलीच नसती, मी त्या दिवशी पण सांगितलं ना की 35 रुपयाची स्लीपर बाजूला काढून टप्पावरचा प्रवास लग्नाचा, आता लॉन आलेत, घरापुढं मंडप असायचं, शेणगारा असायचा, बरोबर का नाही. गोलंदाजीवरती आला, काय नाव आहे गोलंदाज? महेश शेनबी, ज्याने पहिले शे टाकलं तोच आलाय. खूप साऱ्या आपण जुन्या गोष्टींची चर्चा करूच, मैदानाच्या आतमध्ये जाऊया. 16 धावा आहेत. हो, हा चेंडू मात्र महेशचा खूप चांगला आहे. कूल, ह्याच्या बॅटमध्ये चेंडू येताना पाहायला मिळत नाहीये. निर्धार चेंडू आलाय. धाबांक धावसंख्या 16 आहे. जिंकण्यासाठी 60 धावसंख्येचा पाठलाग. आणि आता समीकरण जर अगदी आपण पाहिलं ना, तर उर्वरित चेंडू जे शिल्लक आहेत ते अजूनही इथे 23 बनवायच्या 44. परत एकदा डॉट बॉल, बॅटमध्ये चेंडू नाही, निर्धाव आलाय. 22 चेंडू 44, 12ची सरासरी तुमपुढे राखायची. 22 चेंडू आणि 44 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आशापूर या टीमला. गोकुळसाठी परत एकदा गोलंदाज तयार आहे महेश. यावेळेस बॅटची कड होती, डीप दरम्यानला चेंडू पोहोचलाय. रेस लागली गेली 2 क्षेत्ररक्षकांनी चेंडू मध्ये. पळा पळा पळा, कोण किती पळतोय. धावांसाठी धावा, 4 रन चौकार आहे. यावेळेस उंची खूप आहे, लांबी थोडीशी कमी आहे. स्वतः गोलंदाज डाऊन द बॉल, कॉटन बोल्ट आणि गोलंदाज होईल बाद. इथे अगदी आपण पाहिले उंची खूप, लांबी कमी आहे, क्षेत्ररक्षक आहे. तिथे अजून एक विकेट जैसे आहे ते तो असेल अक्षय पालवे मैदानाच्या आत. एक महेश आहे जो मैदानाच्या आतमध्ये आणि हॅट्रिक बॉल, आणि अक्षय आलाय जो नवीन फलंदाज आहे. जितू दादा आणि अक्षय पालवे ही जोडी काय करते करामात. अगदी आपण पाहतोय टॅप केलाय, धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला नाही. जितू दादा जबाबदारी स्वीकारतायत आणि षटकाची होईल या ठिकाणी समाप्ती. या षटकात आल्या फक्त 4 धावा, 2 विकेट आल्यात आणि षटकाची समाप्तीनंतर धापडकरती धावसंख्या जी आहे ती असेल एकूण आता 20 धावा आहेत. 18 चेंडूत 20 झाल्यात. राहिलेल्या 18 चेंडू जेवढ्या झाल्यात त्याची दाम दुप्पट करावी लागेल, 40 बनवायचे.
20 झाल्यात, अजून 40 बनवायचे. आणि या 40 बनवत असताना आता जितू दादा यांनी जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतलेली. जबाबदारी हा शब्द बोलायला सेकंदाचे काही क्षण लागतात. जबाबदारी, पण ही जबाबदारी पेलण्यासाठी अख्खं आयुष्य खर्च करावं लागतं. आणि एकदा जबाबदारी हे असं एक औषध आहे, असं एक टॉनिक आहे. हे जबाबदारीसारखं एकदा टॉनिक पिलं नाही माणसाने की माणसाला आयुष्यामध्ये कधीच थकवा येत नाही, तो कधीच आजारी पडत नाही, त्याला कधीच अगदी झोप येत नाही, त्याला कसली ताण भूक लागत नाही. ती जबाबदारी काय असते? यावेळी डान्सिंग डाऊन द विकेटचा मारा, इथे चेंडू डॉट येताना आपल्याला पाहायला मिळाला. ती जबाबदारी काय असते ना, ते त्या प्रत्येक मुलाने आपल्या प्रत्येक बापाला विचारायचं, ती जबाबदारी काय असते. लगेच कळेल जबाबदारी काय. त्या प्रत्येक बापाला माहिती आहे आपल्या आयुष्यातली जबाबदारी काय असते. शेवटचे चेंडू शिल्लक 17 बनवायचे, 40 धावा. गोलंदाज तयारी, उजव्या हाताने मारा, इथे गोलंदाज थोड्या वेळ थांबलाय. पण बापाचं वजन एखाद्याला जर मोजायचं असेल ना गोविंद सर, तर बापाचं वजन काट्यावर कधीच तोलायचं नाही. बापाचं वजन कधीच वजन काट्यावर तोलायचं नाही. बापाचं वजन पोराच्या थाटा माटावर मोजायचं असतं. वर्ग किती रुबाबात राहत. या दरम्यान चेंडू मात्र मिड विकेटला खेळला, क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि झेल झालाय. जितू दादाची विकेट आली आहे, बिग विकेट. गोलंदाज होईल माध्यमातून विकेट नंबर 3, तिसरी विकेट आली आहे. म्हणजे पहिला फलंदाज गोकुळ बाद झाला, त्या पाठोपाठ तेजस बाद झाला 0वर, आणि आता जितू दादा बाद होताना पाहायला मिळाले. तिसरी विकेट आली आहे, 3 बाद. धापालकरची धावसंख्या आहे ती अजूनही 20 आहे. हा 20 अंक किंवा पिच्चा सोडणार आशापूर संघाचा ते माहिती नाही. या 20 अंकाने अडचणीत आणले. या 20 अंकावरती 3ही विकेट आलेल्या आहेत. 3ही म्हणजे बिनबाद 0, बिनबाद 1, बिनबाद 20, आणि तिथून पुढे 1 बाद 20, 2 बाद 20 आणि 3 बाद 20. अक्षय आलाय. या दरम्यान आपण पाहिलं चेंडू खेळला गेला अगदी कव्हरच्या दिशेने, 1 धावा आरामात येते आणि एका धावसंख्येनंतर हा 20 अंक पिच्या सोडताना पाहायला मिळालाय. धावफलक 21. अक्षय सांगळे आणि अक्षय पालवे ही जोडी मैदानाच्या, दोन्ही अक्षय मैदानाच्या. या दरम्यान बॅटची कड तर घेतली आहे, शॉर्ट टर्मिनलला चेंडू पोहोचलाय. बॅकअपसाठी स्वतः गोलंदाज येतोय. एक सिंगल आली. धावफलक 22. 3 बाद 22 धावा. 60 धावसंख्येचा पाठलाग करायचा. धावसंख्येचा पाठलाग इथे आज तरी तितका सोपा पाठला नाही. इथे विकेट येईल अक्षयच्या रूपाने. अक्षय सांगळे याच्या रूपाने 4थी विकेट आली आणि अक्षयच्या जागेवरती नवीन फलंदाज माणिक पाटोळे यांना आपण या ठिकाणी पाहूया. आता अक्षय पालवे आणि माणिक या दोघांवरती आता जबाबदारी वाढली गेलेली आहे. 60 धावसंख्येचा पाठलाग जर करायचा असेल तर उर्वरित 13 चेंडूमध्ये 38 धावसंख्येचा पाठलाग हा करावाच लागेल. च बी मस्ट जर या स्पर्धेत पुढच्या मॅचमध्ये खेळायचा असेल. परत एकदा आपण पाहिलं चेंडू लॉंगला खेळला, क्षेत्ररक्षक चिन्हवरती पोहोचतोय. 1 धाव तर आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न, परंतु नकार दिलाय आणि एका धावसंख्येवरती नकार याचे प्रमाण पाहायला मिळालाय. षटकाची होईल समाप्ती. षटक संपलं गेलं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 23 वरती धावफलक आहे. उर्वरित 12 चेंडू आणि बनवायच्या 37 धावा. पक्ष्यांची खैरात सातत्याने होताना आपल्याला पाहायला मिळते. कारण बक्षीस काय फक्त एकाच गोष्टीसाठी लागला असं नाही. बक्षीस विकेट हॅट्रिकला लागले, बक्षीस चौकार हॅट्रिकला लागले, बक्षीस
षटकार हॅट्रिकला लागले गेले, बक्षीस अर्धशतकासाठी लागले गेले. जे खेळाडू चांगले चांगल्या प्रकारची कामगिरी करणार आहेत त्यासाठी इथे बक्षीस लागलेलं आपल्याला पाहायला मिळते. कारण या स्पर्धेचा गौगव यासाठी आहे की पहिल्या दिवसापासून बक्षिसांची खैरात आहे. असं नाही की एखादी मॅच आहे एखाद्या प्लेअरसाठी बक्षीस लागले गेलं असं अजिबात. यावेळेस अगदी आपण पाहिले चेंडू खेळला गेला, अगदी लॉंगॉनला क्षेत्ररक्षक चिन्हावरती येतोय. एक धाव आहे, शेवटच्या 11 चेंडू आता बाकी राहतील. 11 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही धावा ज्या बनवायच्या आहेत त्या 36 धावा बनवायच्या. आणि ही जी बक्षीस असतात ना, आपण पाहतो की फायनलच्या दिवशी जास्तीत जास्त बक्षीस लागले जातात फायनल डेला. इथे फाईन लेगला चेंडू खेळण्याचा प्रयत्न. एक धाव, 10 चेंडू 35. अजून एक सामना 10 चेंडू 35चा बाकी. परंतु या ग्रामस्थांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी ज्यांचं योगदान आहे या सगळ्या व्यक्तींच्या माध्यमातून पहिल्या मॅच पासून बक्षीस लागलेलं आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉल 10 चेंडू 34. 10 चेंडू 34चा सामना अजूनही बाकी. कारण मी आता या सीझनला लाखाची बक्षीसं पाहिली गोविंद भाऊ. ती बक्षीसं फायनल डेचीच होती बघ. ती कशी होती ती पण सांगतो आणि किती होती ती पण सांगतो. इथे दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केलाय. नारायणगाव शहर जे आहे, नारायणगाव शहरामध्ये आत्ता क्रिकेटची स्पर्धा जी संपन्न झाली आणि त्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये एक रन शॉट आताची एकच धाव आहे. धापलक 27 आहे. हा चेंडू डॉट 27 वरती धापलक. समीकरण आहे जर अगदी आपण पाहिलं 8 चेंडू 33. 8 चेंडू आणि 33 धावा. इथे षटकाराशिवाय आता विजय लांबला गेलाय. चौकार मारूनही उपयोग नाही. एक धाव आली आहे. समीकरण बदललं जाईल. शेवटचे 7 चेंडू आणि 32 धावा. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय इथे चेंडू हवे तिथे क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. 2 धावा आल्यात आणि या 2 धावसंख्येनंतर षटकाची होईल समाप्ती. षटक क्रमांक संपलं गेलं. ते आता 5वं बनवल्यात. 30 जेवढ्या झाल्यात तेवढ्या बनवायच्या आहेत. 6 चेंडू झाल्यात 30, बनवायच्यात अजूनही 30. नारायणगावला जी क्रिकेटची स्पर्धा संपन्न झाली, आदिवासी खेळाडू होता एक, त्या खेळाडूसाठी षटकार हॅट्रिकला बक्षीस लागलं गेलं होतं जवळपास 2,78,000. एका षटकार हॅट्रिकची किंमत होती यावर्षी 2,08,000. हा, दोघा जणांचे बक्षीस होती 1,11,111. हे दोघांच्या वतीने. बाकी त्यांच्या वतीने 5, 10, 21,000 ही वेगळीच होती. आणि आता उमरग्याला जी क्रिकेटची स्पर्धा संपन्न झाली तिथे विकेट हॅट्रिकला प्राइज होतं एकाचं कॅश 2 लाख, एकाचं होतं 51,000, एकाची होती 21,000, एकाची होती 11,000 आणि विकेट हॅट्रिकलाच एकाने LED TV ठेवली होती 40,000ची विकेट हॅट्रिकला. व्हाईट बॉलचा इशारा. पण ही सगळी बक्षिसं केव्हा लागली तिथे रिव्ह्यू घेतलाय. केव्हा बक्षिसं लागली? फायनल डेला. पण गोंदे गावाने काय केलंय? पहिल्या मॅच पासून बक्षिसं लावलेली. बरं, ही बक्षिसं काही बाहेर गावातील माणसाने अजिबात दिलेली नाही. जेवढी बक्षिसं आहेत ही सगळी गावकऱ्यांच्या वतीने. कालच एक वाक्य सगळ्यांना कळलं असेल, गाव करील राव करू शकत नाही, याची प्रचिती काल आलेली आहे. बरोबर ना? निर्णय काय होतो आपण पाहूया. शुभम सर आहेत आता तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत. फेअर डिलिव्हरी. या दरम्यान चेंडू हवेत. झेल सुटला. अर्थात त्या झेलाचे परिणाम पाहायला मिळणार नाही. एक धाव. शेवटचे 3 चेंडू बाकी राहिले. 3 चेंडू आणि 28 धावा.
सामन्यामध्ये औपचारिकता अगदी आपण पाहतोय जी बाकी राहिली. टॉससाठी आता डोकी फाट्याचा कॅप्टन चला. यातला जिंकणारा संघ डोकी फाट्या संघाच्या विरोधात लगेच लढताना पाहायला मिळणार आहे. इथे अजून एक चिन्ह डॉट आणि हा सामना इथे गमावा लागलाय आशापूर या संघाला आणि हा सामना जिंकलाय वडझिरे 11 या संघाने. टीमचं मनापासून अभिनंदन. 27 धावसंख्येने हा सामना वडझिरे टीमने जिंकलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन आशाई 11 वडझिरे. टॉस करायचा आहे वडझिरे वर्सेस डोकी फाटा असा यानंतरचा सामना आहे. छत्रपती वॉरियर चला आणि टॉस करण्यासाठी मी विनंती करेल